नमस्कार मित्रांनो, मी नुकतीच लिहिलेली कविता आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. या कवितेचं शीर्षक खूपच छान आहे, प्रवास, जो निरंतर सुरूच आहे, प्रत्येकाचा सुरूच आहे. तर तुमच्याकडून दाद मिळावी हीच अपेक्षा. प्रवास हा सतत सुरूच असतो, प्रवास हा सतत सुरूच असतो. बसलो असेल आपण जरी शांत, बसलो असेल आपण जरी शांत, तरी मन सैरावैरा पळत असते. कधी भूतकाळात कधी भविष्यात ते डोकावत असते. प्रवास हा सतत सुरूच असतो, प्रवास हा सतत सुरूच असतो. आपले वय दिसू नये, आपले वय दिसू नये असे प्रत्येकालाच वाटते, पण कोणाचीही पर्वा न करता ते आपले सतत वाढतच असते. पण कोणाचीही पर्वा न करता ते सतत वाढतच असते. मेकअप काय, बोटॉक्स काय, मेकअप काय, बोटॉक्स काय, त्यावर काहीच कंट्रोल नसतो. प्रवास हा सतत सुरूच असतो, प्रवास हा सतत सुरूच असतो. जगातली सगळी घड्याळे जरी बंद पडली, जगातली सगळी घड्याळे जरी बंद पडली, तरी समय कधीच थांबत नसतो. जगातली सगळी घड्याळे जरी बंद पडली, तरी समय कधीच थांबत नसतो. सूर्य पूर्वेला आणि चंद्र पश्चिमेला, सूर्य पूर्वेला आणि चंद्र पश्चिमेला उगवतच असतो. प्रवास हा कधीच थांबत नसतो, प्रवास हा कधीच थांबत नसतो. श्वास संपल्यावर आपला प्रवास थांबला तरी जगाचा प्रवास कधीच थांबत नसतो. श्वास संपल्यावर आपला प्रवास थांबला तरी जगाचा प्रवास कधीच थांबत नसतो. प्रवास हा सतत सुरूच असतो, प्रवास हा सतत सुरूच असतो.